चला खुशवा टीम आपल्याला विनंती करतो, बॅटर सलामी जोडी मैदानात पाठवा. यानंतर अजूनही आपल्याकडे 2 सामने आहेत, एक उपांत्य फेरीचा सामना आणि त्यानंतर अंतिम सामना. प्रकाश 11 खोचुडा टीम आपल्याला विनंती आहे, दोन्ही बॅटर चला मैदानात या. 4 षटकांची लढत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. महापौर ट्रॉफी आपण पाहतोय. कितना ओवर का मैच है? 4 ओवर. अमृत आणि निकी मैच है. 2 मैच का 2000 रुपये देना है. क्या बात है? यही बात होती है ना, फिर बोलेंगे तो फिर बोलते हैं रोजे से करने का चला 2 बॅटर आपण पाहतोय मैदानात. विकेट नंबर 2 वर एक महत्वाचा सामना, बिग फाईट, बिग लढत आपण पाहतोय. कोणता संघ वर येईन. विकेट नंबर 2 वर हा सामना सुरू होतोय. एका बाजूला अष्टविनायक नायगाव, तर एका बाजूला आपण पाहतोय प्रकाश 11 खोचुडा. असे हे 2 संघ लढताना आपण पाहणार आहोत. मित्रांनो 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला भेटेल. कपिल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. निखिल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतो तर अमृत. अशी 2 सलामी जोडी मैदानात. प्रकाश 11 खोचुड्याच्या वतीने 2 बॅटर मैदानात दाखल झाल्यात. बहुत है मुकाबले की शुरुआत. कपिल गेंदबाजी पर तैयार है. महापौर ट्रॉफी का यह आगाज है, थोड़ी देर में हुआ अंजाम आएगा. ये सिर्फ झांकी, असली पिक्चर अब आना बाकी रहेगी. माशॉन पहला चेंडू ऑन साइडला, मिड विकेट की दिशा में. जब तक इनको फील्ड करके थ्रू आएगा. 1 रन पूरा होता हुआ. 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रनों पर. गेंद ऑन साइड फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड करके थ्रू आएगा 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे. स्विच करने का प्रयास था मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. गेंद विकेट के पास मंडराती हुई डॉट बॉल. ऑन साइड खेलना था.
एका मजबूत स्थितीमध्ये पाहतोय आपण अभिनव उपलब्ध आम्हाला शेवटच्या षटक हाताने त्या कोणता गोलंदाज ऐकतोय तो पाहायला मिळेल. विकेट नंबर 2 वर गडी बाद होतोय. निखिल थंबूच्या असला जातो. धावसंख्या आहे ती 4. खोशुडा 11 या संघाला लागतोय पहिला झटका. महापूर ट्रॉफी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय राकेश. मोठी जबाबदारी आहे. पहिला गडी बाद होतोय. निमेश गोलंदाजीवर आपण पाहतो. निमेश यांनी आपली या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी पण केली आहे. नॉक्स्टेकला राकेशला आपण पाहतोय. अमित याला आपण स्ट्राईकला पाहतोय. 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 4. शॉर्ट चिनू डाऊन साईडला. चिनू जातो मिड विकेटला. शेतामध्ये क्षेत्रपर्यंत फिकी पण 2 धावा अंकित खेळा साथीनं. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला कानी धावसंख्या होती ती 6. एक गडी बाद प्रकाश 11 खोचुडा 11 या संघाची. निमिष संघासाठी दुसरा वैयक्तिक आपलं पहिलं षटक टाकतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. अमित खेळण्यासाठी सज्ज होतोय. मिस टाइम शॉट आहे. पाहूया झेलची संधी आहे. स्वाप होतोय झेल. या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आखा आणि धावसंख्या होती ती 8. अमित पुढचा चेंडू घेण्यासाठी सज्ज होता. निमेश यांचा ऑफस्टॉपच्या खूपच बाद. दोन्ही पंत हात फिरवतात. वाईटचा इशारा येतोय. अवंत धावांनी संघाची धावसंख्या होती ती 9. आपण पाहतो यंगस्टर पापडीच्या वतीने यंगस्टर आणि अमित दिलेवे ना निर्धाव चेंडू आलाय. अमित साडीपुरता चेंडू. आउट साईडला अमित विकेटला. चेंडू निघून जाईन का वरून चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला का आणि धावसंख्या होती ती 11. प्रकाश 11 खोचुडा या संघाची धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद आपण पाहतोय. दुसरं षटक चालू असताना विकेट नंबर 2 वर हा सामना आपण पाहतोय.
शॉट गेंद थी और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर एक मारा और वन बाउंस गेंद सी मारे का बाहर 4 रन। धाव संख्या झाली ती 15 धावा। निवेशांचा पुढचा चेंडू राईटमवर मारा होता ब्लॉकमध्ये चेंडूचा खोदून काढला चेंडू जातो लंगॉन रिझनमध्ये क्षेत्रक्षयी पर्यंत एकदा पूर्ण केली गेली फिकीपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातात चांगली रन विकेट आपण पाहतोय आणि या 2 धावांनी संघाची संख्या होती ती 17 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। चला ऐकूया एका मधुर संगीत आणि परत येऊया तिसऱ्या षटकांकडे कमांडीज आहे। कुणाला घाबरत
अभिजित न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. एक सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. ब्लॉकमध्ये खोदून आल्या कव्हर सीझन मध्ये जातोय. शतशेपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आकारली. तिसरी धाव होईल का? फिकी चांगली आहे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आकारली. धावसंख्या 20 धावा झाल्यात. 30 षटक चालू असताना संचित ज्याला आपण पाहतोय विकेट नंबर 1 वर 24 चेंडू आणि 58 धावांचं आव्हान आहे. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. जाऊया या नंतर विकेट नंबर 1 वर सध्या पुढचा चेंडू सुंदरसा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता कव्हर रिजन मध्ये. बॅट आणि चेंडू काय समज होत नाही. या चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. 30 षटक चालू आहे. चला आपण जाऊया विकेट नंबर 1 वर. आउट होतोय फलंदाज बाद. 30 रहा जरा. धावसंख्या झाली ती 20 झाली आहे. 20 आणि शेतोय न्यू बॅटर. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतो. 21 धावा. प्रकाश इलेव्हन खोचोडा या संघाच्या 3 गडी बाद. चला आपण जाऊया विकेट नंबर 1 वर. अजून एक विकेटचा पतन होतोय. प्रकाश इलेव्हन खोचोडा या संघाच्या अजून एक गडी बाद.
नवीन बॅट्समॅन कोण? विरेन येतो न्यू बॅटर. वाईटचा इशारा येतो पंतकडून. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला अकानी. धावसंख्या झाली ती 23 धावा झाल्यात. 23 धावा झाल्यात विकेट नंबर 2 वर. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या या इनिंग मधला आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली लागोपाठ 3 दिवस. गुरुवार शुक्रवार आज शनिवारचा दिवस आहे. आउट साईडला फेकून दिला. पाहूया षटकार येईन का. आणि चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार. 7 धावांसाठी षटकार. संख्या झाली ती 29. लास्ट 2 बॉल. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विकेट नंबर 2 वर पाहूया किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल ना. 1 to go. नो बॉल. नो बॉलचा इशारा येतो. पुढचा चेंडू आहे फ्रीट. टूर्नामेंट है सुपर हिट. अगली गेंद है फ्रीट. उगड़ा डोए पानी. पुढचा चेंडू है फ्रीट. घूम उड़ाकर खेलने का मौका आया है. इसमें एक बड़ा शॉट फिर मैच बनाने का मौका. धाव संख्या 3 झाली आहे. 30 झाली आहे. षटकार चौकार 34-35 धावापर्यंत चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षण आहे तिकडे प्रश्न लावलाय. 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या झाली ती 32 धावा. 33 धावांचं आव्हान आहे. पाहूया कशा पद्धतीने अष्टविनायक नायगाव हा संघ पुढे जाईल का. प्रकाशित खोछोडा हा संघ गोलंदाजीमध्ये त्यांना थांबवण्यामध्ये यशस्वी ठरेल. तिथपर्यंत जाऊया विकेट नंबर 1 वर. ऐकूया समालोचन विकेट नंबर 1 चा. आवश्यकता आहे. इथून मॅच जिंकायची असेल तर. रोहन येतोय न्यू बॅटर. रोहन आणि निर्मित ही जोडी आपण पाहतोय. इथून षटकार आणि चौकांची आतिषबाजी करावी लागेल. आपल्या संघाला जिंकावायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची जी आवश्यकता आहे, जी धावांची भूक आहे ती मिटवावी लागेल.
यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय बॅक टू बॅक विकेट येताना पाहतोय. मुस्तामिन स्ट्रोकचा चेंडू बराच काळ हवेत होता. शत्रुशक चेंडूच्या खाली पोचला गेलाय आणि सुंदर झेल इथे टिपला जातोय. ते ड्रायव्हिंग सीटवरती बसताना पाहतोय आपण अभिनव क्रिकेट क्लब या संघाला. कारण बॅटिंग म्हणा फिल्डिंग म्हणा अप्रतिम यावेळेस करताना पाहिलंय आणि गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीची हाताळली गेली आहे. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतोय आपण 14 या अंकांवर जाऊन पोहोचते. गड्यांचा विकेटचा विचार केला तर 3 गडी तंबूच्या आशेला पोहोचले आहेत. म्हणजे इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसलंय अभिनव क्रिकेट क्लब ही टीम. इथून कमबॅक करावं लागेल पापडी संघाला. मोठ्या फटक्यांची जी आवश्यकता आहे, जी धावांची भूक आहे ती मिटवावी लागेल. कारण 58 धावांचं टार्गेट जे सेट केलं आहे ते जर संपुष्टात आणायचं असेल तर षटकार आणि चौकांची आतिषबाजी या खेळपट्टीवर करावी लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय वैभव येतोय. त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 13 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या होत्या. परंतु आता बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना मोठे फटके जे आपल्या संघाला पाहिजे आहेत ते मोठे फटके खेळावे लागतील. रोहन यांचा पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला घेऊन काढलाय. डीप मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहेत. सुंदररित्या चेंडूला फील्ड केला तरी एक सिंगल येताना पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. निर्मित यांचा विचार केला तर चांगला खेळाडू आहे, उभरता सितारा आहे आणि त्यांच्याकडून नक्कीच आशा बाळगल्या जातील पापडी संघाच्या. शेवटचा बॉल असेल दुसरा षटका देईल रोहन. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. निर्मितसाठी पुढचा बॉल. वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय निर्मित. यावेळेस लोअर फुल्ड बॉल सरळ बॅटने चेंडूला घेऊन काढाय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय निर्मित यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. विकेट नंबर 2 वर 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा झाल्यात.
असतील कापडी संघाच्या त्या अशा पूर्ण करावी लागतील. धावांची गरज आहे ती इथून मिटवावी लागेल. 21-28 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका सजवलाय. शतरंजक आहे परंतु त्यांना टाटा वायबाय करत चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी येतोय पियुषच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. निर्मित यांच्या बॅट मधून पियुष यांच्या गोलंदाजीवर षटकार आलाय. धावसंख्या पाहतो आपण 34 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. इथून निर्मित यांनी आक्रमक पवित्र आजमावलाय. 4 बॉल मध्ये वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. चांगला स्ट्राईक रेट इकडे मेंटेन केलाय. यावेळेस मॅचला पूर्णपणे बीट केलाय. निर्धाव चेंडू येताना पाहतोय. डॉट बॉल आलाय. तिथून सुद्धा मॅच भविष्याला गरम होताना पाहतोय. 7 मध्ये 24 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. या बॉलवरती एक मोठा फटका येणं गरजेचं असेल कापडी संघासाठी. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस सोडून ऑफस्पिनला सोडून जाणारा बॉल होता का नाही. पंचांच्या कोर्टाचा इथे डिसिजन होत नाहीये आणि शेवटचा बॉल येतोय निर्धाव. इथून मॅच आता जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावा. कुंटा संघ इथून सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. सोबत आपण ग्राउंड नंबर 2 कडे वळूया. धन्यवाद सन. धावसंख्या झाली ती 14. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. 33 धावांचा आव्हान आहे. शॉट चेंडू होता. बागफुटला गेला. पंच केला. चेंडू निघून जातोय. कव्हर बॉलिंग यांच्या दिशेने षटकार. धावसंख्या झाली ती 20. 13 धावांची अजूनही गरज आहे चेंडू द्यायच्या आतमध्ये. जे खेळाडू लहान मुलं खेळतात त्यांनी थोडासा भार व्हा. मिड विकेटला राकेश त्यांना थोडासा साईडला करा अशी तुम्हाला विनंती पण आहे. का सुंदर असा फटका होता. ऑस्ट्रेलिया चेंडू होता. कट करायचा होता पॉईंटच्या दिशेने. ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय 2 धावांसाठी. नक्कीच 2 धावांनी संघाची धावसंख्या कहाणी. गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन पर. 22 धावा झाल्यात. 11 धावांची अजूनही गरज आहे. आउटसाईड खेळत होता पण त्याने पहिला आला आणि नक्कीच फटकावून काढला. आपल्याला लेग बायचा इशारा येतो. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी येत्या. धावसंख्या होती ती 23. 23 धावा पाक पाहायला गेला. लंगावला क्षेत्रक्षणा घेतलाय की जेल. निमेश यांचा सप्लाय खेळ. फलंदाज निमेश बात.
तेजस येतो ने बाठर. पुढे पुढे चाललेला सामना आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते अष्टविनायक नायगाव या संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 जावा. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. विकेट नंबर 2 वर अष्टविनायक नायगाव या संघाला उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. फुल टॉस गेंद गेंद को खेल दिया. ऑन साइड खेलना था. गेंद स्टिकर के ऊपर लगकर मैदान क्षेत्र में शामिल होती हुई. 8 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर होणार आहे तो उपांत्य फेरीचा सामना आणि त्यानंतर होणार आहे महापौर ट्रॉफीसाठी ती लढत. आपण पाहणार आता कोण होणार आहे चॅम्पियन. सुंदरसा चेंडू व्हेरिएशन होता. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. 8 धावांची गरज आहे. हा बिमार आहे. 1+1 पुढचा चेंडू येणार आहे. पंतांचा काय इशारा तो आपण पाहूया. नो बॉल आणि नक्कीच त्यानंतर हो फिरणारा तो हात. फ्री हिट. 1+1 2 धावा नक्कीच भेटल्यात. धावसंख्या झाली 27-27. 6 धावांची अजूनही गरज आहे. सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक नायगाव या संघाला बॅकअप करायचं ते खुचडा 11 प्रकाश 11 या संघाला. सुंदरशी लढत आपण पाहिली. आज आपण 16 संघांना संधी दिली गेली. शनिवारचा दिवस आपण पाहतोय. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये 8 संघ आपण पाहिले तर भंडारी समाज या विभागातील संघाला दिली गेली होती. फुटटॉस चेंडू आहे. काय केलं ते अगोदर दोन लागोपाठ भीमार टाकल्यात गोलंदाजाने. शॉर्ट चेंडू होता. बॅटवर येत नाहीये. बंड्याबाई यांचं आगमन होतोय. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो यंगस्टर पापडी आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने.
शॉट चिन्हतो आणि विनर चौका येतोय. अष्टविनायक नायक हा संघ विजय होतोय. जनतेला हा निकाला भला म्हणून दादा नवाला आला आहे. गिरीश कर्णधार चला या टॉस साठी.